70 रुपयाला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकले म्हणजे सेल केले. 15% इतका त्यांनी काय केला आहे, नफा म्हणजे प्लस इतकी अमाऊंट मिळवलेली आहे. तर त्या खेळण्याची विक्री म्हणजे सेल्स प्राइस किती होती असा प्रश्न आहे. बघा प्रश्नामध्ये काहीच जास्त गोंधळ करायचा नाही. 70 रुपयाला खेळणं खरेदी केलंय, 70 रुपयाला खरेदी केलंय मित्रांनो. खकी म्हणजे खरेदी किंमत नेहमी 100 असते हे लक्षात ठेवा. म्हणजे हे जर 100% असेल तर विकताना किती टक्के, 15%. म्हणजे त्यांनी 115%, 100वरती 15, पहिलं बेस प्राइस होती 100%, 15% नफा कमवला म्हणजे प्लस झालं, म्हणून 100चं 115 झालं. तर ती अमाऊंट किती असं याचं व्हॅल्युएशन जर काढायचं झालं तर काय होते बघा, तिरकस गुणाकार होतो अशा गोष्टीत नेहमी. 70 गुणिले 115 डिवायडेड बाय किती, 100, हा शून्याला शून्य गेला. 10 आणि 115 यांचा जर तुम्ही एकत्रित गुणाकार केला तर तुम्हाला योग्य उत्तर मिळेल. मित्रांनो एक अडचण आहे, मुलांना अशा जे काही उदाहरणं असतात या उदाहरणांमध्ये कॅल्क्युलेशन्स लवकर क्लिअर होत नाहीत. त्यासाठी तुम्ही छोट्या अंकाने सुद्धा भाग देऊ शकता. 5 दुने 10, इथं 5 दुने 10 15, 5 त्रिक 15 असं झालेलं आहे. त्यानंतर 23 गुणिले 7 किंवा ह्या दोन्ही पण भाग देऊ शकता. दोन्ही विषम संख्या आहेत म्हणून तुम्ही याची नवीन मांडणी करा. 7 गुणिले 23 डिवायडेड बाय 2 म्हणजे हे जे काय उत्तर येईल याचं हाफ उत्तर असेल. 7 त्रिक 21 आले 2. त्यानंतर 7 दुने 14, 14 15 16 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 160. याच्या आधीची किंमत हे अर्ध करायचे, भाग देण्यापेक्षा 160च्या अर्धे किती 80 आणि वरचा 1च्या अर्धे किती 5 म्हणून 80.5 म्हणजेच 80.50 हे याचं योग्य उत्तर आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन्स करताना प्रश्नाकडे लक्ष देण्यापेक्षा कॅल्क्युलेशनच्या बारकाव्यांकडे लक्ष तुमचं असणं खूप गरजेचं आहे.